आज जो भारतात बौद्ध धर्म विखुरलेला दिसतोय, कधी काळी हाच धर्म या अखंड भारताचा महान धर्म होता. मग एवढा मोठा आणि राजकीय धर्म अचानक नष्ट कसा झाला? याचं कारण आहे ब्राह्मण धर्म आणि बौद्ध धर्म यांच्यातील वैचारिक युद्ध. त्यावेळेस ब्राह्मण धर्म लोकांना उपदेश द्यायचा की ज्यांचं कल्याण करायचं आहे, प्रगती करून घ्यायची असेल, तर त्यांनी पशुबळी दिला पाहिजे, यज्ञ हवन केले पाहिजे, ब्राह्मणांना दान दक्षिणा दिला पाहिजे, असं सांगायचं. यामुळे देशात फक्त अंधश्रद्धा, पाखंडवाद निर्माण होऊ लागले होते, ज्यात जनतेसहित राजाही ब्राह्मणांच्या पाखंडवादात अडकत गेला होता. परंतु जेव्हा तथागत गौतम बुद्धाने हा सर्व पशु नरसंहार, अंधश्रद्धा, पाखंडवाद बघितला, तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि यावर मार्ग काढण्यासाठी सत्याच्या शोधात गेले. पुढे 6 वर्ष घोर तपस्या केल्यास त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि पुढे जनतेला आणि राजाला या पाखंडवादातून बाहेर काढण्याचे महान कार्य केले. पुढे याच मार्गावर सम्राट अशोकाने चालण्याचे ठरवले आणि अखंड भारताला आदेश दिला की यापुढे कोणत्याच यज्ञात पशुबळी दिला जाणार नाही. परंतु या आदेशाने ब्राह्मण धर्म दुःखी झाला, कारण सम्राट अशोकाच्या या आदेशामुळे ब्राह्मण धर्म लयास लागला. त्यांच्यावरचा लोकांचा विश्वास कमी झाला, ब्राह्मणाचा धंदा बंद पडला, तर दुसरीकडे बौद्ध धर्मावर जास्त आस्था वाढली. परंतु ब्राह्मण लोक एवढ्यात हार मानणारे नव्हते. पुढे सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर सम्राट बृहद्रथ याचा ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शृंग याने धोक्याने, कपटाने बृहद्रथाची हत्या केली आणि स्वतः राजाच्या गादीवर बसून ब्राह्मण धर्म पुनर्जीवित करण्यास प्रयत्न चालू केले आणि भारतातून बौद्ध धर्म नष्ट करण्याचे काम सुरू केले. ब्राह्मण पुष्यमित्र शृंगाने बौद्धांच्या भिक्खूंच्या कत्तली केल्या, संपूर्ण भारतात बौद्धांचा नरसंहार केला, ज्यामुळे या अखंड भारतातले बौद्ध भिक्खू देश सोडून पळू लागले आणि हळूहळू भारताचा महान धर्म बौद्ध धर्म भारतातून नष्ट झाला. ही खरी घटना आहे आणि हे सर्व वास्तव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती आणि प्रतिक्रांती या पुस्तकात लिहिलेले आहे, ज्यात डॉक्टर बाबासाहेबांनी स्पष्ट केले आहे की अखंड भारताचा महान धर्म ब्राह्मण धर्माने कसा नष्ट केला.